सर, आता आपण सर्रास बघतोय पक्षांतर मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणजे एकनिष्ठता वगैरे असं काही राहिलं नाही पहिल्यासारखं. कुणी कुठल्याही पक्षामध्ये जाते का, तर फक्त निवडून येऊ, नगरसेवक बनू, मग ते पक्ष वगैरे काही बघत नाही. याबद्दल तुम्ही काय सांगा? तुम्हीच आता सांगितलं की पक्षांतर होत आहेत तर कशासाठी? निवडून येण्यासाठी. बरोबर. मग प्रस्थापित पक्षांकडे हे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षातले जातात का कमजोर पक्षांकडे जातात? तर ते प्रस्थापित पक्षांकडेच जातात. का तर त्यांना निवडून यायचं आहे म्हणून. बरोबर. चिन्ह हटल्यानंतर आणि तिकडे जे पक्षांतर करतायत, एखाद्या पक्षात गेल्यानंतर प्रस्थापित पक्षाकडं ज्याची चलती आहे अशा पक्षाकडे गेल्यानंतर त्या पक्षाकडनं ह्या कार्यकर्त्याला काय पैसे मिळतात का? नाही. काय सातबारा मिळतो का? काय मिळतं? तिकीट मिळतं. तिकीट मिळतं, म्हणजे चिन्ह मिळतं. ओके. म्हणूनच आम्ही म्हणतो चिन्ह काढा. हां हां. ना रहेगा बास न बजेगी बासरुई, असे ज्या बासऱ्या आहेत ना 100 चुकीच्या, ते बंद होतील. बरं. निवडून येण्याची खात्री वाटते त्यांना तिकडे गेल्यानंतर. कारण चिन्हाचे गुलाम झालेत मतदार सुद्धा. ते चिन्हालाच पाहून मतदान करतायत. प्रस्थापित झालेत हे पक्ष सुद्धा चिन्हामुळे. त्याच्यामुळे ते जात आहेत त्याच्यासाठीच, तिकिटासाठी, म्हणजे चिन्हासाठी. चिन्ह हटल्यानंतर ते पक्षांतर बंदच होतील. बरोबर.